नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुण्यासाठी, नवे महाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी आहे हो. खास करून मिडल ईस्टमध्ये ज्या पद्धतीचा तणाव निर्माण झाला आहे, आजही पुन्हा युद्ध होतं की काय, तणाव पुन्हा वाढतो की काय, भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा सेटबॅक बसतो की काय असं वाटतं आहे. ए आयमुळं जे सर्व्हिस सेक्टर आहे पुणे आणि बंगळुरूचं, त्याला मोठे अडथळे निर्माण होतात की काय असं वाटत असताना एका पुणेकरानं, तशी ती मूळची भारतीय कंपनी दिसते पण जर्मनीमध्ये तिचा मोठा विस्तार आहे, ती कंपनी आपल्या ताब्यात घेतली आहे. ॲक्विजिशन थोडं नाही, तब्बल 12,000 कोटी रुपयाचं हे ॲक्विजिशन आहे. आणि म्हणून मी म्हटलं की पुण्यासाठी अतिशय महत्त्वाची, सकारात्मक आणि विशेषतः ए आयमुळं आय टी सेक्टरमध्ये काय काय होईल अशी चर्चा सुरू असताना आपल्या कंपनीची व्याप्ती पर्सिस्टंटचे श्री आनंद देशपांडे एवढी वाढवली आहे की 45,000 कर्मचारी त्यांचे होते. सो ही गुड न्यूज, त्याचे परिणाम, हे कसं सुरू झालं, केव्हा सुरू झालं आणि आता काय, हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा. सो पुणे इथल्या पर्सिस्टंट सिस्टीम या नामांकित आय टी कंपनीची उपकंपनी असलेल्या गॅलेक्सी जर्मनी होल्डिंग SEने जर्मनीच्या नगारो SE या डिजिटल इंजिनिअरिंग कंपनीला पूर्णपणे खरेदी करण्याची घोषणा केली आहे. मोठी घोषणा आहे. पर्सिस्टंटनं नागोरेच्या सर्व शेअर्ससाठी प्रति शेअर 81 युरो एवढी रोख रक्कम देण्याची ऑफर दिली आहे. आणि ही रक्कम भारतीय चलनामध्ये 11,820 कोटी रुपये एवढी प्रचंड होते. आणि म्हणून गेल्या दशकभरातली ही सगळ्यात मोठी घोषणा आहे. आणि कंग्रॅच्युलेशन टू पर्सिस्टंट आणि आनंद देशपांडे. मी एकदाच फक्त त्यांना भेटलो आहे. माझ्या मते ह्या बातमीचं मूल्य का आहे, कारण ज्या पद्धतीनं पुण्यात सर्व्हिस सेक्टर आणि ह्या सगळ्या संदर्भातली नकारात्मक घडामोड आहे असं म्हणत असताना, अर्थात श्री आनंद देशपांडे कोण आहेत, तर आनंद देशपांडे हे पर्सिस्टंट सिस्टीम्स या कंपनीचे संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते काम पाहत आहेत. आता या मोठ्या व्यवहारामुळं आय टी जगतामध्ये काय परिणाम होतील. एकतर प्रचंड मोठी आकाराची कंपनी तयार होईल. या दोन्ही कंपन्या एकत्रित आल्यानंतर त्याची एकूण उलाढाल ही $2.9 अब्ज वर जाईल. कर्मचाऱ्याची संख्या वाढेल. दोन्ही कंपन्या एकत्रित आल्या, जगभरातील 40पेक्षा जास्त देशामध्ये त्यांचे 46,000हून अधिक कर्मचारी असतील. नगारोचे स्वतःचे 18,500 कर्मचारी आहेत. ए आय क्षेत्रामध्ये ह्या कंपनीचा दबदबा वाढेल. आनंद देशपांडे आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO संदीप कालरा यांच्या मते या व्यवहारामुळं कंपनीला जागतिक पातळीवरती AI लेड कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित डिजिटल इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान सेवा पुरवण्यामध्ये मोठी आघाडी मिळेल. जागतिक विस्तार होईल. पर्सिस्टंटला आता उत्तर अमेरिका आणि युरोपसह संपूर्ण जगामध्ये आपला व्यवसाय वेगानं विस्तारता येईल. आता ही झाली थोडीशी पण महत्त्वाची मूलभूत माहिती. मी आणखीन थोडीशी माहिती घेतली, इंडस्ट्रियल इन्सायडर्सकडं बोललो आणि मग ह्या व्यवहाराचे पुढचे परिणाम, हा व्यवहार कसा सुरू झाला, कोण कोण ह्या स्पर्धेमध्ये होतं, हेही सगळं समजून घेऊ आपण. याची अधिकृत घोषणा 26 जूनला झाली, 3 दिवसापूर्वी. या व्यवहारामागे जवळपास 12 ते 18 महिन्याची रणनीती होती. 2025मध्ये पर्सिस्टंटनं AI, क्लाउड आणि डिजिटल इंजिनिअरिंगमध्ये मोठी गुंतवणूक सुरू केली. त्याच काळात नगारोनं जपान, अमेरिका आणि मध्यपूर्वमध्ये विस्तारासाठी लहान कंपन्यांची खरेदी केली. युरोपमध्ये मजबूत उपस्थिती असलेली कंपनी शोधण्याचं काम पर्सिस्टंटकडनं सुरूच होतं. त्यातून नगारो हा सर्वात योग्य पर्याय त्यांच्यासमोर आला. की नगारो कोणाची कंपनी? नगारोची सुरुवात 1996मध्ये अमेरिकेत झाली होती. नंतर तिचं मुख्यालय जर्मनीतील म्युनिक इथं हलवण्यात आलं. कंपनीचे मुख्य संस्थापक आहेत मानस ह्युमान आणि विकास सेहगल. ही कंपनी सुरुवातीला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि उत्पादन विकासात होती. पुढं AI, क्लाउड, ERP, SAP, डिजिटल कॉमर्स आणि ॲटोमेशनमध्ये तिने मोठी झेप घेतली. आज ती जवळपास 40 देशामध्ये तिचा प्रेझेन्स आहे. अर्थात आनंद देशपांडे यांच्याबद्दलची मी माहिती सांगितली तरी आणखी सांगतो. आनंद देशपांडे यांनी 1990मध्ये पुण्यात पर्सिस्टंटची स्थापना केली. त्याआधी ते अमेरिकेमध्ये IBMमध्ये संशोधक होते. 1990च्या दशकात भारतीय IT कंपन्या प्रामुख्यानं कोडिंग सेवा देत असताना देशपांडे यांनी प्रोडक्ट इंजिनिअरिंग आणि R&D सर्व्हिसेसवरती भर दिला. आज त्यांचे हेच मॉडेल
AI युगात सर्वाधिक फायदेशीर ठरते आहे. आता पर्सिस्टंटनं ही नगारो जिंकली कशी? हा ॲक्विजिशन त्यांचं झालं कसं? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. नगारोसाठी अमेरिकेतील गुंतवणूक संस्था आणि इतर खरेदीदार देखील उत्सुक होते. अमेरिकेतील गुंतवणूक कंपनी वॉर्बर्ग पिंकस हे देखील नगारोमध्ये रस दाखवत होते. पर्सिस्टंटनं हे ॲक्विजिशन कसं यशस्वी केलं, म्हणजे त्यांना कसं मिळालं, तर कारण प्रति शेअर 81 युरोची रोख ऑफर, बाजारभावापेक्षा सुमारे 140% अधिक, 3 महिन्याच्या सरासरीमध्ये 94%पेक्षा जास्त. यामुळं भागधारकांना ऑफर नाकारण्याचं कारणच उरलं नाही. त्याला व्यवस्थापनाचा पाठिंबा मिळाला. नगारोचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापनानं या व्यवहाराला खुलं समर्थन दिलं आणि त्यामुळं हे होस्टाईल टेक ओव्हर नसून हे फ्रेंडली मर्जर आहे. अर्थात दोन्ही कंपन्या इंजिनिअरिंग संस्कृतीच्या असल्यामुळं ही एक सांस्कृतिक जुळवाजुळव पण मानली जाते आहे. आणि मला हा प्रश्न पडला होता की AI युगामध्ये ह्या ॲक्विजिशनचं महत्त्व काय? एकतर 2023पर्यंत IT कंपन्या खालील सेवा विकत घेत होत्या. मी ज्या सांगतो ते ॲप्लिकेशन मेंटेनन्स, ERP सपोर्ट, टेस्टिंग आणि BPO. AIमुळं या सेवातला मोठा भाग आता ॲटोमॅटिव्ह होतो आहे. AI एजंट्स, एंटरप्राइज AI, ॲटोनॉमस सॉफ्टवेअर, जनरेटिव्ह AI, डिजिटल इंजिनिअरिंग. आणि यामुळं आत्ता पर्सिस्टंट आणि नगारो यांचा फोकस हाच आहे. या सगळ्यामध्ये ज्यावेळेला मध्यपूर्वमधल्या संकटाची चर्चा सुरू होती आणि काय होणार, कसं होणार, AIमध्ये इतके मोठे बदल होत आहेत असं ज्यावेळेला वाटत होतं, त्यावेळेला आता इंडस्ट्रीतले एक्सपर्ट्स म्हणत आहेत की या व्यवहारामुळं AI इंजिनिअरिंग, क्लाउड सर्व्हिसेस, डेटा प्लॅटफॉर्म्स, सायबर सिक्युरिटी, एंटरप्राइज AI या क्षेत्रामध्ये मोठा दबदबा पर्सिस्टंटचा तयार होईल. आणि भारतीय IT उद्योगामधली ही जी महत्त्वाची घडामोड आहे ती कशाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसते बघा. इन्फोसिसचा जागतिक विस्तार, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं युरोपमधलं विस्ताराचं मॉडेल आणि कॉर्पोरेटचं डिजिटल इंजिनिअरिंगची रणनीती, याच्यामध्ये आता पर्सिस्टंट ही कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये केवळ जागतिक सेवा पुरवठादार नाही, तर जागतिक AI उद्योगाच्या नेतृत्वासाठी स्पर्धा करण्यासाठीचं सक्षम असं एक माध्यम म्हणून उभा आहे. म्हणून या ॲक्विजिशनचं महत्त्व आहे. मला माहिती आहे की मुख्य प्रवाहातल्या माध्यमामध्ये ही बातमी नाही आहे, कारण त्यासाठी तुम्हाला नीट अभ्यास करून इंडस्ट्री इन्सायडरशी बोलून सांगायला लागेल. म्हणून मी पुण्याच्या रस्त्यावर उभा राहून तुम्हाला सांगतो आहे की ही पुणे, महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी गुड न्यूज आहे. लेट्स सेलिब्रेट. चॅनल सबस्क्राईब करा.